महाराष्ट्राच्या ग्रामीण भागानं एकेकाळी एक खूप मोठं स्वप्न पाहिलं गेलं होतं. शेतकऱ्याला स्वतःच्या पायावर उभं करण्याचं स्वप्न. आणि हे स्वप्न होतं सहकार चळवळीचं. पण आज इतक्या वर्षानंतर त्या स्वप्नाचं नेमकं काय झालं? चला याच वचन आणि वास्तवाच्या गुंतागुंतीच्या कहाणीत झाड डोकावून पाहूया. स्क्रीनवर दिसणारं हे चित्र आहे ना, ते या चळवळीची संपूर्ण कहाणी सांगतंय. डावीकडे बघा, हे ते स्वप्न होतं. एक सक्षम शेतकरी ज्याच्या घामाला योग्य दाम मिळतोय, त्याचा स्वतःचा उद्योग. आणि उजवीकडे हे आहे आजचं वास्तव. राजकारण्यांच्या हातातलं एक खेळणं बनलेली व्यवस्था, जिथे शेतकरी लाभापासून कोसो दूर आहे. याच दोन चित्रांमधला फरक आपल्याला समजून घ्यायचा आहे. चला तर मग थोडं मागे जाऊया, त्या काळात जेव्हा एका कायद्याने संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्रासाठी आशेचा एक नवा किरण आणला होता. हे होतं 1960चं एक सोनेरी स्वप्न. तर गोष्ट आहे 1960 सालची. महाराष्ट्र राज्याची नुकतीच निर्मिती झाली होती आणि त्याचबरोबर ग्रामीण भागाचं चित्र पालटवण्यासाठी एक कायदा अस्तित्वात आला. तो म्हणजे महाराष्ट्र राज्य सहकार कायदा. हा फक्त एक कायदा नव्हता, तर ते एका नव्या आर्थिक स्वातंत्र्याचं वचन होतं. पण मुळात हा सहकार म्हणजे आहे तरी काय? कल्पना बघा किती सोपी आणि जबरदस्त होती. शेतकऱ्याचा स्वतःचा कारखाना, स्वतःची बँक, जिथे मधल्यामध्ये कोणी दलाल नाही, सावकार नाही, तर नफ्यातला प्रत्येक पैसा थेट शेतकऱ्याच्या खिशात जाणार होता. मालक कोण? तर थेट शेतकरी. आता या कायद्यामागे एकही अगदी स्पष्ट ध्येय होती. शेतकऱ्याला आर्थिकदृष्ट्या ताकदवान बनवणं, त्याचा माल थेट बाजारपेठेत पोहोचावा यासाठी मदत करणं, त्याच्या उत्पादनाला योग्य भाव मिळवून देणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो काही नफा होईल तो थेट शेतकऱ्यांमध्येच वाटणं. म्हणजे कागदावर तर हे सगळं खूपच आदर्श वाटत होतं, नाही का? मग प्रश्न पडतो की सगळं इतकं छान होतं, इतकं आदर्श होतं, मग हे स्वप्न भंग पावलं कसं? याला सुरुंग लागला कुठून? याचं उत्तर एकाच शब्दात आहे: राजकारण. इथूनच या चळवळीला ग्रहण लागायला सुरुवात झाली. पुढच्या काही दशकांमध्ये काय झालं तर संपूर्ण सहकार व्यवस्थेवर हळूहळू राजकीय पकड घट्ट होत गेली. जी व्यवस्था शेतकऱ्याच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी बनली होती, तीच आता राजकारण्यांसाठी सत्तेचं आणि वर्चस्वाचं केंद्र बनू लागली. आणि हे लोण पसरलं कुठे? अहो सगळीकडे. सहकारी साखर कारखाने घ्या, दूध संघ घ्या, जिल्हा बँका, अगदी गाव पातळीवरच्या सोसायट्यांपर्यंत. ग्रामीण अर्थव्यवस्थेची अशी एकही नस नव्हती जिच्यावर राजकारणाचा प्रभाव पडला नाही. म्हणजे बघा, ज्या संस्था शेतकऱ्यांच्या भल्यासाठी होत्या, त्या आता नेत्यांच्या राजकीय महत्वाकांक्षा पूर्ण करण्याचं साधन बनल्या. शेतकऱ्याचं हित गेलं बाजूला आणि निवडणुका जिंकणं, गटबाजी करणं यासाठीच या संस्थांचा वापर होऊ लागला. आणि या सगळ्या राजकारणाचा फटका कोणाला बसला? अर्थात त्या सामान्य शेतकऱ्याला, ज्याच्या नावाने ही सगळी चळवळ उभी राहिली होती. ही खरं तर एका तुटलेल्या स्वप्नाचीच कहाणी आहे. हे बघा, इथे सगळा हिशोब अगदी स्पष्ट आहे. कारण आणि परिणाम. संस्थांचा राजकीय फायद्यासाठी वापर झाला, त्याचा परिणाम काय? तर शेतकऱ्यापर्यंत लाभ पोचलाच नाही. संचालक मंडळांमध्ये गटबाजी सुरू झाली. परिणाम: संस्थांवर कर्जाचा डोंगर उभा राहिला. व्यावसायिकता तर शून्य होती. आणि त्याचा शेवटचा परिणाम: कित्येक संस्थांना कायमचं टाळं लागलं. म्हणजे विचार करा, शेतकऱ्याला काय काय मिळायला हवं होतं पण मिळालं नाही. त्याला नवीन तंत्रज्ञान मिळालं नाही, बाजारात माल कसा विकायचा याचं मार्गदर्शन मिळालं नाही, उत्पादन खर्च कमी कसा करायचा यावर काहीच काम झालं नाही. थोडक्यात काय, तर ज्या गोष्टींमुळे तो खरंच मोठा झाला असता त्यापैकी काहीच झालं नाही. हे एक वाक्य आहे ना, ते या सगळ्या परिस्थितीचं अगदी अचूक वर्णन करतं. सहकार हा शेतकऱ्याला सक्षम करणारा शक्तिशाली आर्थिक पाया होता, पण राजकीय स्वार्थामुळे तोच पाया कमकुवत झाला. केवढी मोठी शोकांतिका आहे ही, नाही का? पण मग आता यावर काहीच उपाय नाही का, की या राखेतने ही चळवळ पुन्हा फिनिक्स पक्षासारखी भरारी घेऊ शकते? चला याचेही मार्ग शोधूया. यासाठी ना एक स्पष्ट आराखडा हवा. सगळ्यात पहिलं काम, ज्या संस्था बंद पडल्या आहेत त्यांना पुन्हा उभं करणं. दुसरं, तिथे व्यावसायिक लोकांची नेमणूक करणं, नेत्यांच्या नातेवाईकांची नाही. तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं, राजकारणाला या संस्थांपासून 4 हात लांब ठेवणं. आणि चौथा म्हणजे प्रत्येक धोरण, प्रत्येक निर्णय हा फक्त आणि फक्त शेतकऱ्याला केंद्रस्थानी ठेवूनच घेतला गेला पाहिजे. आणि या सगळ्या बदलांच्या मुळाशी एक विचार पक्का हवा. तो म्हणजे सहकार म्हणजे सत्ता नव्हे, तर शेतकऱ्याचा आर्थिक हक्क आहे. ही एक ओळ या चळवळीचा आत्मा पुन्हा जिवंत करू शकते. हाच खरा मार्ग आहे. आणि मग शेवटी तोच मूळ प्रश्न उरतो: ही सहकार चळवळ खऱ्या अर्थाने पुन्हा शेतकऱ्याची होऊ शकेल का? ज्या उदात्त विचाराने ही सुरू झाली होती, तो विचार पुन्हा सापडेल का? याचं उत्तर भविष्यकाळात नाहीये,
तर आपण सगळे मिळून काय पावलं उचलतो यावर ते अवलंबून आहे.